नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आदर्श सीबीएसई स्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती उत्साहात साजरी. विटा लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेमध्ये लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य लतीफ मणेर म्हणाले की शाहू महाराजांच्या शैक्षणिक क्रांतीने कोल्हापूर संस्थानाला शिक्षण काशी अशी वेगळी ओळख प्राप्त करून दिली. प्रत्येक क्षेत्रात प्रयोगशील असलेल्या शाहू महाराजांनी अनेक अभिनव व परिवर्तनवादी प्रयोग शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केले असून शिक्षणाने मनुष्य शहाणा होतो हे मर्म समजलेल्या शाहू महाराजांनी या कार्याकरिता आपले होणारे अनेक अपमान व विरोध स्वीकारून बहुजन समाजाच्या उद्धाराच्या वाटा अधिक व्यापक केल्या व महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो शिक्षणाचा विचार रुजवला तोच विचार छत्रपती शाहू महाराजांनी समाजात पसरवला. म्हणूनच आज जे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं त्याची प्रेरणा हे शाहू महाराज आहेत. त्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रबोधनवादी कृतिशील विचारांची आणि आदर्शनीतीची गरज अखंड मानव जातीला आहे, असे मत प्राचार्य लतीफ मणेर यांनी व्यक्त केले. तसेच प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी अमृता पवार हिने छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्य या विषयावरती मनोगत व्यक्त केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडव्होकेट सदाशिवरावभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष एडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक पी.टी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा उत्सव पार पडला. प्रशालेचे कलाशिक्षक अमित माळकरी, प्रमोद दिवाण यांनी आकर्षक सुंदर असे फलक लेखन करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर, सहाय्यक शिक्षक मीनाक्षी पाटील, सर्जेराव कांबळे, अंकिता गडदरे, राजेंद्र केंगार, चंद्रकांत सदाकळे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट. To talk about one of the most prominent and influential leaders of Maharashtra, Rajashri Chhatrapati Shahu Maharaj. Born in 26 June 1874, Shahu Maharaj was the ruler of the princely state of Kolhapur. He was a visionary leader who worked for the upliftment of the oppressed sections of society. He was a strong advocate of social justice and equality, and he fought against the caste system and untouchability. Shahu Maharaj was a pioneer in the field of education. He established several schools and colleges, including the Rajaram College in Kolhapur, which is still one of the most prestigious educational institutions in Maharashtra. Shahu Maharaj was by the contribution of social reformer Mahatma Jyotirao Phule and long patronized the Satyashodha Samaj formed by Phule. Shahu Maharaj is credited with doing much to further the lot of the lower caste. He did much to make education and employment available to all, providing free education to all. He opened several hostels in Kolhapur. He also ensured suitable employment for students, thus educators, creating one of the earliest affirmative action programs in the history. His one of the greatest quote was, "Inheritance not came from father, but inheritance can be achieved by self-capability." Thank you and have a nice day.